नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा। यावर्षी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी RSSच्या विजयादशमी समारंभात प्रमुख उपस्थिती दर्शविली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची झाली भेट। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची प्रत्यक्ष भेट घेतली। तर या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। राज्यात आज विजयादशमीचा उत्साह सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव येथे आयोजित केला आहे। या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते उपस्थित राहणार असून या मेळाव्यात उपमुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। बीडच्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा। पंकजा मुंडेंच्या ह्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके उपस्थित असणार आहे। आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुवात